पायाभूत चाचणी समेटिव्ह इव्हॅल्युएशन 1 2025-26 स्पष्टीकरणासह संपूर्ण उत्तरसूची. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय परफेक्ट लर्नर्स यूट्यूब चॅनल. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला, जेणेकरून तुमच्या या परीक्षेचा स्कोअर नक्की वाढला असेल. चला तर चेक करूया तुमचा स्कोअर किती वाढला आणि आपण कोणती सुधारणा करायला हवी हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. So let's start summative evaluation 1, subject English, class 7. Oral section, question 1. Read the given poem with proper rhythm, intonation and action. Children are going to school. ही कविता लयबद्ध स्वरामध्ये तुम्हाला म्हणून दाखवायची आहे. Question 2. Respond orally to what you see on different occasions. खालील काही प्रसंग दिलेले आहेत, त्या प्रसंगांचं वर्णन काही वाक्यांमध्ये आपल्याला करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, इन द स्कूल असेंब्ली. एव्हरी मॉर्निंग अवर स्कूल असेंब्ली टेक्स प्लेस इन द ग्राउंड. ऑल स्टुडंट्स स्टार्ट इन द नीट लाईन्स अकॉर्डिंग टू देअर क्लासेस. द असेंब्ली बिगिन्स विथ नॅशनल अँथम फॉलोड बाय थॉट ऑफ द डे अँड न्यूज. समटाइम्स स्टुडंट्स गिव शॉर्ट स्पीचेस अँड परफॉर्म सॉंग्स रिलेटेड टू अ स्पेशल ओकेजन. आवर प्रिन्सिपल ऑर टीचर make important announcement. The school assembly teaches us discipline, unity and respect for the nation. Writing section, question 3. Read the passage carefully and solve the activities. Two fables या पाठातील हा उतारा आपल्याला दिलेला आहे. Question A. State whether the following sentences are true or false. 1. The travelers suddenly came across a fox. फॉक्स नाही, या ठिकाणी बियरचा उल्लेख आहे कथेमध्ये, सो इट इज द फॉल्स सेंटेन्स. 2. द अदर फ्रेंड डिड नॉट नो वॉट टू डू. ट्रू. क्वेश्चन बी. रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स ऑर्डर इन द टेक्स्ट. कथेतील क्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम आपल्याला जोडायचा आहे. सर्वप्रथम आपण ती वाक्य वाचून घ्यायची, म्हणजे कथेतील क्रम आपल्याला लक्षात येणार आहे. आन्सर 1. Two friends were traveling together through a wood. 2. Suddenly they came across the bear. 3. The other friend caught hold of the branch of a nearby tree. आणि या कथेतील शेवटची घटना at last the bear scratched off. या पद्धतीने आपण क्रम लिहायचा आहे. क्वेश्चन सी. चूज द करेक्ट सिमिलर वर्ड फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. दिलेल्या पर्यायापैकी योग्य समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट, ट्रॅव्हलर्स. यामध्ये रेसिडेंट्स म्हणजे निवासी, लोकल म्हणजे स्थानिक. लास्ट वर्ड आहे जर्नियर्स. ट्रॅव्हलरचा अर्थ होतो प्रवासी आणि जर्नियर्सचा पण अर्थ होतो प्रवासी. सो द सिमिलर वर्ड इज जर्नियर्स. 2. फेलो. पुढील शब्द बघूयात आपण. ओपोनंटचा अर्थ होतो प्रतिस्पर्धी. स्ट्रेंजरचा अर्थ होतो अनोळखी, म्हणून फेलोचा समानार्थी येणार आहे कलीग. क्वेश्चन डी. डू ॲज डायरेक्टेड. 1. वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. पिक आउट एनी वन ऑफ द कॉमन नाउन इन द सेंटेन्स. यातून सामान्य नाम आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये 2 सामान्य नाम आहेत. आन्सर इज ट्रॅव्हलर्स अँड ट्रीज. सेकंड, bears did not bother with dead animals. Choose the correct simple past tense from the alternatives. खाली दिलेल्या पर्यायातून साध्या भूतकाळातील वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघूयात. ए. बियर्स विल नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. विल आलेला या ठिकाणी म्हणजे हा भविष्यकाळ आहे. बी. बियर्स डिड नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. डिड नॉट म्हणजे हा भूतकाळ आलेला आहे, म्हणून उत्तर राहील बी. तरी सी बघूयात. सी. बियर्स हॅव नॉट बॉदर्ड विथ डेड ॲनिमल्स. या ठिकाणी बॉदर्ड आलेला आहे, मात्र टू हॅवचं हेल्पिंग व्हर्ब आल्यामुळे हा साधा भूतकाळ नाही. सो आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. इट्स अ स्मॉल वर्ड. ही कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ए. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट. 1. द सन इज गोल्डन. वर कवितेमध्ये आपण गोल्डनचा उल्लेख वाचलेला आहे, म्हणून आपण आन्सर इज गोल्डन. 2.
देर इज जस्ट वन मून. क्वेश्चन बी. व्हॉट इज द स्मॉल वर्ड फिल्ड विथ? एनी टू. कवितेमध्ये बघा सुरुवातीलाच आपल्याला ह्या ओळी दिलेल्या आहेत. द स्मॉल वर्ल्ड फिल्ड विथ लाफ्टर. सेकंड, द स्मॉल वर्ल्ड फिल्ड विथ होप्स. क्वेश्चन सी. राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. एनी वन. एक आपल्याला लिहायचं आहे, मात्र आपण जेवढे लक्षात आले तेवढे उत्तर लिहू शकतो. टीयर्स, फिअर्स, शेअर, अवेअर. क्वेश्चन 5. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा उतारा एका गोष्टीवर आधारित आहे. यामध्ये 3 सायंटिस्ट आहेत, मात्र ते हुशार नाहीत. त्यांचा चौथा मित्र आहे, तो सायंटिस्ट नाही, मात्र तो हुशार आहे. तर हे 3 सायंटिस्ट एका मेलेल्या सिंहाला जिवंत करतात आणि तो सिंह या 3 सायंटिस्टला खाऊन टाकतो आणि चौथा मात्र जीव वाचून घरी निघून जातो. यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. ए. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. वर उत्तरात शोधून आपण वाक्य पूर्ण करायचं आहे. 1. द 4 फ्रेंड्स सॉ अ डेड लॉयन. सेकंड, द लॉयन sprang upon and killed 3 scientists. Question B. What could each scientist do to bring the lion back to life? त्या सिंहाला जिवंत करण्यासाठी 3ही सायंटिस्टनी काय योगदान दिलं होतं? 1. The first scientist put its bones together. 2. The second scientist stitched the wounds. 3. The third scientist make its heart beat again. Question C. Match the words in column A with their synonyms in column B. समानार्थी शब्दांची जोडी या ठिकाणी लावायची आहे. 1. लाईफलेस म्हणजे जीवन नसलेला. आन्सर इज सी, डेड. सेकंड, इंजुरीज. इंजुरीज म्हणजे जखमा. आन्सर इज ए, वुंड्स. वुंड्सचा अर्थही होतो जखमा. क्वेश्चन डी. चूज द करेक्ट मॉरल ऑफ द स्टोरी फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन बिलो. या कथेकरता योग्य बोध आपल्याला निवडायचा आहे. बघूयात. 1. डोंट डिपेंड ऑन समथिंग अंटिल यू आर शुअर इट विल हॅपन. स्वतःला खात्री असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका किंवा अवलंबून राहू नका. सेकंड, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण. इट इज ऑल्सो रॉंग. थर्ड, विस्डम अँड कॉशन आर मोर व्हॅल्युएबल दॅन द नॉलेज अँड स्किल. चातुर्य आणि सावधगिरी यांचं मूल्य हे ज्ञान आणि कौशल्य यांच्यापेक्षा जास्त असतं. येस, इट इज करेक्ट आन्सर. आन्सर इज 3. क्वेश्चन 6. रीड द पॅसेज अँड डू ॲज डायरेक्टेड. खालील उतारा वाचून आपल्याला त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पिक आउट अँड राईट अ प्रॉपर नाऊन फ्रॉम द पॅसेज. या उताऱ्यातून विशेष नाम शोधायचं आहे. आन्सर निदा फाजली, हिंदी, उर्दू हे 3 विशेष नाम आलेले आहेत. सेकंड, फाइंड आउट अ डिस्क्रायबिंग वर्ड दॅट डिस्क्राइब्स द नाउन पिक्चर. पिक्चर यासाठीचं विशेष नाम आलेलं आहे, विशेषण आलेलं आहे ब्युटिफुल. 3. राईट अँड अपोजिट वर्ड फॉर लेट. लेटसाठी अपोजिट वर्ड दिलेला आहे उतार्यामध्ये अर्ली. राईट द प्लुरल ऑफ चाइल्ड. आन्सर इज चिल्ड्रन. पिक आउट अ WH क्वेश्चन. व्हेन हा उतार्यामध्ये आलेला आहे म्हणून तो आपण लिहिणार आहोत. 6. राईट अँड ॲक्शन वर्ड फ्रॉम द पॅसेज. ॲक्शन वर्ड म्हणजेच वर्ब्स. आन्सर इज रिटर्न, ऑनर्ड. क्वेश्चन 7. डायलॉग रायटिंग. ए. रिअरेंज द गिवन सेंटेन्सेस टू फॉर्म अ मिनिंगफुल डायलॉग. या ठिकाणी 2 मित्रांचा हॉलिडेजवर झालेला संवाद या ठिकाणी दिलेला आहे. तो आपण वाचायचा आहे, योग्य क्रम द्यायचा आहे आणि त्यानंतर उत्तर लिहायचे आहेत. आपण आन्सर बघूयात. 1. हाऊ वेअर युअर हॉलिडेज? 2. दे वेअर वंडरफुल. 3. वेअर डिड यू स्पेंड युअर हॉलिडेज? 4. आय स्पेंट माय हॉलिडेज ॲट माय नेटिव्ह प्लेस. क्वेश्चन बी. कंप्लीट द डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स अबाउट देअर स्टडीज. 2 मित्रांमधील अभ्यासावर असलेला संवाद आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपण डायरेक्ट उत्तर बघूयात. ए. त्याआधी बघूयात बी. व्हॉट्स द प्रॉब्लेम? ए. आय कांट अंडरस्टँड सम टॉपिक्स प्रॉपरली. बी. डोंट बी वरीड. ए. विल यू प्लीज हेल्प मी? बी. ऑफकोर्स
I will help you after school. A. Thank you. B. You are welcome, friend. Question 8. Read the passage carefully and complete the table given below with the information. दिलेला उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित आपल्याला खालील टेबल पूर्ण करायचा आहे. काळजीपूर्वक उतारा वाचा. हा डॉक्टर जयंत नारळीकर या सायंटिस्टचा उतारा दिलेला आहे. खूप सुंदर असा उतारा आहे. आपण डायरेक्ट आन्सर बघूयात. कंटेंट नेम डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. इन्फॉर्मेशन. सेकंड, बर्थ ऑन 19th July 1938 in Kolhapur. Third, university education Banaras Hindu University. 4, research work cosmology and Hoyle-Narlikar theory of gravity. 5, awards. त्यांना अवॉर्ड्स खूप भेटलेले आहेत बघा. आपल्याला इथं जागा पुरत नाही आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण अँड साहित्य अकॅडमी एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 6, डेथ ऑन 20 May 2025. म्हणजे नुकतंच आपण एका महान शास्त्रज्ञाला गमावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. राईट 6 sentences to prepare a birthday card to wish your friend on his or her 13th birthday with the help of keywords in the bracket. खाली काही कीवर्ड्स दिलेले आहेत. त्याचा उपयोग करून आपल्याला आपल्या मित्राकरिता एक बर्थडे कार्ड तयार करायचा आहे. सो स्टार्ट द आन्सर. डिअर राहुल, फर्स्ट ऑफ ऑल विश यू अ व्हेरी हॅपी अँड cheerful 13th birthday. May your birthday be as wonderful and special as you are. May your life always be filled with love, laughter and blessing. Accept my heartiest thanks for your kind invitation. I am a lucky person having a best friend like you. Have an amazing day and a year full of joy and success. With best compliments from Rohit. Question number 10. Translation. A. Translate the following words into medium of instruction. मराठीतून आपल्याला दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत. 1. क्वारल भांडण. 2. इम्पॉर्टंट महत्त्वाचे. 3. मार्केट बाजार. 4. रिलेटिव्स नातेवाईक. क्वेश्चन बी. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. खाली दिलेल्या वाक्यांचा आता आपल्याला भाषांतर करायचं आहे. 1. वेलकम एव्हरीवन विथ अ स्माईल. स्मितहास्याने सर्वांचे किंवा प्रत्येकांचे स्वागत करा. 2. हेल्प एल्डर मेंबर इन देअर वर्क. वयस्क व्यक्तींना त्यांच्या कामात मदत करा. 3. वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठा. क्वेश्चन सी. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स ऑर प्रोवर्ब्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. खालील म्हणींचा मराठीत अर्थ लिहायचा आहे आपण. 1. हेस्ट मेक्स वेस्ट. अतिघाई संकटात नेई. 2. द फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटकाळी कामा येतो तोच खरा मित्र.